झालं निघायची वेळ माझी. सामान सगळं आहे आणि अमित दादा आलाय घ्यायला. बापरे, सामान एवढं पॅक झालंय का त्याच्यामध्ये जात नाही. वाचलं बघ किती. साडेबारा. अमित दादा आला खालती घ्यायला. मी त्याला बोललो का दोन दोन गाड्या कुठे ठेवणार आपण, तशी तू ये घ्यायला. मला तो आलाय स्वतः निघतोय आता. घ्यायला नाही माणूस, मला स्वतः एवढा पॅक करून आलाय. एवढं सामान आहे आमचं. 1 2 3 4 बॅग्स, छोटी बॅग, ऑक्टा, स्टँडच्या 2 बॅग. वाजलेत बघा किती. एवढ्या बॅग्स आहेत, एवढ्या घेऊन जायच्या आहेत. तसं रोहित पण येतो आहे. रोहित त्याच्या साल्याचंच लग्न आहे, ज्याने काम दिलं आहे मला. तो पालघरला आधी राहायचा, आता नाही राहतो. तो पण येतो. तो थोडा लेट होईल आय थिंक सो. ट्रेन आमची टाईम आहे अजून, ट्रेनला टाईम आहे अजून. लागलं आहे तसं इंडिकेटर, त्याला इंडिकेटर लागला आहे. 1:23 गाडी आहे आमची. टाईम आहे अजून भरपूर. वेळ आहे अजून भरपूर. मुद्दाम लवकर आलो, कारण की कसं आहे, तिथे ही गाडी गेली तर मग परत प्रॉब्लेम होईल, मग जाता नाही येणार. आणि ऑर्डर एखाद्याची वेडिंग खराब होईल आपल्यामुळे, म्हणून लवकर चालू. दादा गेला गाडी सोडायला. तो इकडे नाही ठेवणार, शॉपवरती गाडी ठेवणार. is about to pass this platform. Thank you. कृपया प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या कडेला उभे राहू नका. ह्या प्लॅटफॉर्मवरून फास्ट गाडी थांबलो. आता ट्रेनचा टाईम झाला, आली पण. फक्त रोहित आहे, त्याच्याच साल्याच्या लग्नात चाललं आहे. आणि आमचा सुपरमॅन. सीटवरती आता गर्दी तर नाही, पण पुढे नक्की भरणार आहे गाडी. सुटली पण लगेच, ऑन टाईम येऊन सुटली गाडी. बरं झालं, लवकर आलो ऑलरेडी. अशी सोय केली. कॅमेराची बॅग सोबत ठेवले, फक्त अशी बॅग सोबत ठेवले आणि गाडी बॅग सोबत. बाकीचं स्टँड वगैरे खाली टाकलं. अच्छा, प्रवास सुरू झाला आहे. ते अजून 1:30 वाजता आहे. सकाळी 12 वाजता पोचला, दुपारी 12 वाजता. देत राहतो अपडेट तुम्हाला.
सकाळचे 6 वाजले. झोप लागली मस्त. सामान कसा फोन ठेवला डोक्याजवळ सामान पकडून ठेवलेला. लागली मस्त. कोणतं स्टेशन गेलं काय आयडिया नाही आहे. आम्ही तिघे झोपून आलो नेमके. झोपला इकडे आम्ही दादा झोपला. झोपून असायचं. स्टेशन दिसत नाही. सिंदखेडा आला. मला इथे स्टेशन्स माहीत नाही. सगळं कसं दिसतंय सगळं म्हटलं तिकडे बघ. इकडे पण ढगं भरल्या आहेत पण इकडे कोरडं कोरडंच असेल. मला वाटत नाही पाऊस पडेल. तसं पण आपल्याकडे पण 23 तारखेला पाऊस सांगितला. वेळ अजून झोपा अजून डोळ्यात. दादा उठला वॉशरूमला गेला. अजून जागा नाही सर. मस्त घेतल्यात आणि चिकली पण आहे. खायला बसला लगेच. थांबला पण नाही माझ्यासाठी खाण्यासाठी. रोहित गेलाय ब्रश करायला. खाऊन येतो अजून भरपूर टाका मला. आता वाजतातच ऑलरेडी 9:30 पण वाजले आणि 12 साडेबाराला पोहोचेल. त्याच्या आधी काहीतरी खाऊन येतो. अशी बॅगेत काय टाकून आणलेलं. झालं जळगावला आलं. जळगाव येईल आत्ता. अजून जायचं आहे भुसावळापर्यंत. तो माणूस झोपलाय. आणि ठरवलाय पूर्ण प्रवास झोपून काढायचं आहे. ना जागा आहे. चालायचं लग्न आहे ना. एक्साइटमेंट. कधी पोचतो फ्रेश होऊन चेंज करतो असं झालंय मला. काम सुरू करायचं आहे आता. काय गरमी आहे इकडे. आपल्यापेक्षा जास्त आहे. पालघरपेक्षा जास्त आहे गरमी. जळगाव स्टेशन आला. रात्री 1:20 बसलो गाडीत. 11:30 व्हायला आले. जळगाव स्टेशन आला. अजून तर भुसावळला पोचायचं आहे. एवढ्या तास ट्रेनमध्ये बसलोय. मला आपल्या गाडीचीच सवय आहे. तरी अजून पोचायचं. अजून पोचलो नाही. भुसावळापर्यंत जायचं आहे. कुठे फिरायला लागलाय? हा एक फिरायला लागलाय रेल्वे स्टेशनवरती. हा एक माणूस खाली उतरायला तयार नाहीये. अरे ये ना खालती. आली आहे ना. पालघरचेच आहे सोडायला आल्यात खास फॅमिलीला. बरं एवढ्या गरमी झाल्यात तुम्ही. मग आता घ्यायला आलंय कोणी? हा भुसावळला. अच्छा
मुलगी होती हां लग्नाला आलेली की मग कुठं राहतो पहिली शाळा पण नाही. ओके. पालघरचेच आहे, ज्यूस सेंटर आहे यांचं जुन्या पालघरमध्ये. मच्छी मार्केट जिकडे बसतो ना तिकडे. तेच त्यांना बघितलं मी आत्ता सकाळी बघितलं का ते ओळखलं होतं. ते गरम होते हां, गरम होते. पंख्याची पण हवा आता काम नाही करत. गरमी आहे इकडे. फिरतोय कुठं फिरायला लागलाय हां? भुसावळपर्यंत जायचं. सामानावर लक्ष ठेवा. आहे नाही नाही. आला का निघायचं उठून. आमचं सगळं सामान रेडी झालं. तर आता नेक्स्ट स्टॉप भुसावळ आहे. साहेब रेडी आहेत. नेक्स्ट स्टॉप भुसावळ म्हणून आम्ही आता रेडी आहेत. आता उतरत आलं. तिकडून पण थोडं लांब जायचं अजून 5 किलोमीटर. हां पोचलो आम्ही भुसावळ जंक्शनला. फायनली पोचलो भुसावळला. वाजले 12. परफेक्ट 12 वाजले. 12 वाजता भुसावळला पोचलो आता. आणि तयार आहेत आम्ही आता. जायचं निघायचं आणि अजून आता 5 किलोमीटर अजून ट्रॅव्हल करून पोचायचं मेन हॉलवर. त्याला पोचलो स्टेशनला. निघालो आता बाहेर चाललो ऑटो वगैरे बघायला. स्टेशनला पोचलो स्टेशनच्या बाहेर. रिक्षा शोधतोय आता. तर रिक्षा भेटेल तर चांगलं आहे आम्हाला. हो कसं काय ऑटो भेटले आम्हाला भुसावळला. आणि रोहितने ठरवला का तो रिक्षा चालवेल म्हणून तो पुढे बसला. स्टँड होता. नाही आम्हाला काही झालं काही झालं आम्हाला. कारण की पोचायचं कार्यक्रम आमच्या भरोसावर आहे. आता भाऊची आपण थांबायच्या वेळेवरती. त्याच्यामुळे आम्हाला काही झालं आता. आप बोलेंगे तो ऐसा मेरा नंबर ऐसा आम्ही युजली गाडी भी नाही वडापाव खायचा आहे का? खायचंय मग खाऊ. चल जो अच्छा मिळतं वो खाएंगे. जेवण आहे चालेल तसं कर. संध्याकाळी आपण परत यायचं. मला काय लॉनमध्ये स्टार रिसॉर्ट. सामान आहे. सामान काढतो पटकन आधी. मग देतो अपडेट तुम्हाला. सामान काढून घेतो आधी. कोणी आमच्या स्वागताला आला नाही तसं. काढून जातो मध्ये. बसलो आम्ही
आम्ही पालघरवरून इथपर्यंत पोहोचलो, ते अजून घरीच आहे. काय रे दादा, मोठू पतलू पण आहे आणि भीम पण आहे. येस, हे बॅकग्राऊंड घ्यायला मजा आहे. हा मग पाणी प्यायला लागेल. लांबून आलं तर इकडचं पाणी नको प्यायला. प्यायलाच लागेल ना पाणी. हो आहे, पाणी पितो ना. नको पाणी नको पिऊ सांग. अरे ग्लास होती ना. ठीक आहे, दादाचं डोकं चांगलं चालतंय. घेतो आणि तो आम्हाला गाईड करणारा पळाला आम्हाला सोडून. ते गेला हा तिकडे गेला, हॉलमध्ये गेला. विचारायला वाटतं काहीतरी तो विचार असेल मे बी. ठीक आहे, चला पोचलो रूममध्ये. पडलो लगेच आल्याला. रूम ठीक आहे. आय थिंक AC एक्सेस नाही आहे. आय थिंक आहे AC एक्सेस नाही आहे असं वाटतं. फ्रेश होतो आधी, बाकीचे कामं पण उरकायचे. लागला लगेच काम. कॅमेरा चेक करायचा. काहीतरी सिक्रेट सापडलं. हे तर 2 रूम जॉईंट आहेत. दोन्हीकडे झोपू शकतो आम्ही. ती चावी नाही आमच्याकडे. 104ची चावी आहे. सही आहे, सेम आहे. सही आहे. इकडे नाही आवडलं तिकडे जायचं लगेच झोपायला. AC लागतो का बघ ना. रिमोट नाही पण तो तसाच, तो पॉवरच ऑन नाही त्याची. कुठेतरी बटन असेल त्याचं. हां येस. कॅमेरा रेडी केला, रेडी करून ठेवला. वेळेवर प्रॉब्लेम होतो. आणि आंघोळ पण झाली आमची. आंघोळ करून घेतली, चेंज केला. नॉर्मलच घातलं कारण की ते बोलले का लगेच फंक्शन नाही आहे का, 3 ते 4 वाजता सुरू आहेत. मस्तच घालून असतं. बाकी झालं आमचं सगळं रेडी. रूम ठीक आहे. आता रात्री बघू कसं होतं. रूम हीच कंटिन्यू राहते का. जर राहिली तर बरं आहे, कारण की मग सामान एकसारखं हलवायला नाही लागणार. बाकी जेवायचे सोय नाही झाले, ते बोलण्यात थोड्यात करतो. भेटलं तर चांगलं आहे, कारण की स्टेशन 5 किलोमीटर लांब आहे. तर आम्हाला एवढा लांब जाऊन स्वतःसाठी अरेंज तरी नाही करता येणार. रोहित आहे तसा सोबत, बरं पण नाही वाटत एकसारखं जा हे करायला. बघू कसं काय आता आहे. इंडस्ट्रीजवळ जाऊन बघतो कसं आहे काय, नंतर देतो अपडेट. सलाड हे रिकामे आमच्या प्लेट. हे आमचा नवऱ्याचा फेवरेट भाऊजी. राईस आहे, डाळ आहे, काय आहे हे आलू मटर आहे. अँड रोटीज विदाउट ऑइल. ठीक आहे. नाही तुम्ही घरून आणायचे होते, इकडे कसं वागतात तुम्ही. हां मी दादा लगेच स्टार्ट. नाही तो नाही थांबू शकत तो. ही कांट. तुम्हाला खायचं आहे खा, नाही खायचं नको खाऊ. जेवून घेतो. आहे गरम इथे. लाद्यासुद्धा अशा गरम करत. मी विदाऊट चप्पल फिरतोय कारण की मी शूजच घेऊन आलो. मी चप्पल नाही आणलं एक्स्ट्रा, शूजच घेऊन आलो. ठीक आहे सगळं असं. ते रात्री चांगलं दिसेल, शूटसाठी बेनिफिशियल असेल. आय होप. ठीक आहे, मी पण जेवण घेतो. वाढलेलं ताट दाखवतो तुम्हाला. जेवण रोटी आहे, आलू मटर, राईस, डाळ, सलाड. आणि ह्याच्याकडे मेनू कमी आहे सांगतो. काहीतरी कमी पडला. हा सलाड नाही घेतला तू, दुसरं काय नाही. आणि दादाने बाऊल नाही घेतला. टेस्ट करू. लांबचं जेवण आहे, खानदेशचं जेवण आहे. टेस्ट करून सांगू. हा तर त्यांचाच माणूस आहे ना, ह्याला आवडेलच. नाही बापरे, गरम पडले असते. कसं रे. अरे अरे कम. जेवण घेतो चला, या जेवायला. हा रसा भारी आहे.